महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट। दीपक रणवरे यांचं मागील 4 दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण। ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दीपक रणवरे बसलेत आमरण उपोषणाला। जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेतली आहे। दीपक रणवरे यांचं मागील 4 दिवसांपासून ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून अद्याप त्यांच्या उपोषणाची शासन प्रशासनाने दखल घेतली गेलेली नाहीये। दरम्यान आज उपोषणाच्या 5व्या दिवशी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। शासनाने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी करत काळे यांनी दीपक रणवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। उपोषण सुरू आहे 15 ऑगस्ट पासून, काय सांगणार? आज आपण भेट दिली। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि अजून प्रशासन त्यांच्याकडे डोकूनही पाहायला तयार नाही। ब्राह्मण समाजाचं एक आर्थिक विकास महामंडळ करावं अशी त्यांची प्रमुख मागणी। समाजाच्या जो गरिबीच्या रेषेखालचा वर्ग आहे, जो भिक्षुकी करून आपलं पोट भरतो, ग्रामीण भागात राहतो, अशा लोकांना त्याची मदत व्हावी या भावनेतून त्यांनी ते महामंडळ आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशी सरकारला विनंती केली। गेल्या 2023 त्याच्या पाठीमागे एकदा 2दा मिटिंगा झाल्या, पण त्यातून का आउटपुट निघालं नाही। खरंच सरकारची इच्छा आहे का करायची का नाही आहे, म्हणून इतके दिवस का लागले त्या दीपकरावच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि उद्या परवा 2 दिवसात CM डेप्युटी CM साहेबाच्या कानावर आम्ही हा विषय टाकू, त्यांची वेळ घेऊ आणि त्यांची वेळ घेऊन यांच्यासोबत काही तडजोड करून तात्काळ ते महामंडळ स्थापन करता येईल का याचा विचार सरकार दरबारी आम्ही मांडू। सर, आताच आपण जिल्हाधिकारी आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।